जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण लग्नपत्रिकेनिमित्त बॅनर तयार करणार आहोत, इन्व्हिटेशन पत्रिका. तर त्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, पिक्सल लॅब आणि झेड आर्चिवर. तर पत्रिका कशी तयार करायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघा, आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रा, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सल लॅब हे झेड आर्चिवर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि आपली जी झिप फाईल आहे ते डाउनलोड करून घ्यायची आणि डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कट करून पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plt फाईलवरती क्लिक करून .plt फाईलवरती क्लिक करायचं आणि जे फोल्डरमध्ये आपण PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर इथे PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. तर इथून तुम्ही या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून नाव गिव सर्व चेंज करू शकता. काही अशा प्रकारे दिनांक किंवा स्थळ, आणि जे फोंटमधला नेम चेंज करायसाठी तुम्हाला इंडियन फोंट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन लागणार आहे. त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. या ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला AMS इंडिया फोंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे वरती कोणतं पण नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि इथे कन्वर्ट करून कॉपी करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे, आणि परत पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. त्यानंतर जे नाव चेंज करायचं त्या नावावरती क्लिक करायचं आहे काय अशा प्रकारे. इथे क्लिक करून हे नाव इथे पेस्ट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे. नाव तुम्ही इथून चेंज करू शकता, दोन्ही नाव पण. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.